नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा शहराच्या विकासात्मक बाबींमध्ये कोणत्याही पद्धतीची धोरणं, योजना राबवायच्या असतील तर त्याकरिता सातारा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये होत असलेल्या प्रत्येक कामाची नेमकी माहिती सभेला देण्यात येत असते. या अनुषंगानं होत असलेल्या तरतुदी, उपाययोजना या संदर्भात आर्थिक तसेच प्रशासकीय मान्यता अत्यंत गरजेची असते. खरं तर सातारा शहरामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीनं अत्यावश्यक सेवा म्हणून ऊर्जा अखंडितपणे देण्याचा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवरती परवानग्यांचे सोपस्कार पार पाडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगानं 24 तासाच्या आत या परवानग्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवरती देण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगानं खरं तर सातारा नगर परिषदेच्या काही प्रभागांमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सांगली या संस्थेच्या वतीनं गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खुदाईचं कामाला सुरुवात करण्यात आली होती. वास्तविक या कामकाजाच्या अनुषंगानं ज्या प्रभागांमध्ये ही खुदाई केली जाणार आहे त्यासाठी खर्च जो होणार आहे, या अनुषंगानं निधीची नेमकी तरतूद किती होणार आहे, नेमका निधी मिळणार तरी किती, या संदर्भात काहीच माहिती नसल्यामुळं तरी देखील हे काम सुरू करण्याचा घाट घालण्यात आलेला होता. मात्र ज्या नगरपालिकेचे विश्वस्त म्हणून नगरपालिकेमध्ये कामकाज करणारी मंडळी आहेत, या सर्व मंडळींनी खरं तर हे काम थांबवलेलं आहे. या अनुषंगानं सातारचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी संबंधित कंपनीच्या कामकाजाला थांबवलेलं आहे. या अनुषंगानं खरं तर मुख्याधिकारी विनोद जळक यांना माहिती विचारली असता त्यांनी संबंधित कंपनी या खुदाईच्या कामकाजासाठी कोणत्याही स्वरूपाची निधी अनामत रक्कम ही पालिकेकडे वर्ग झाली नसल्याची माहिती सातारा आवाजसोबत बोलताना दिलेली आहे. यामुळं नेमकं या गॅस पाईपलाईनचं काम करण्यासाठी जी खुदाई करण्यात येणार आहे या अनुषंगानं खरं तर सभागृहामध्ये हा विषय पत्रिकेवरती येऊन त्याला प्रशासकीय आर्थिक मंजुरी न मिळता हे काम सुरू कसं झालं, कोणी केलं, हा खरं तर प्रश्न उपस्थित झालेला होता. एकूणच सर्वसाधारण सभेमध्ये साताराच्या विकासात्मक बाबींवरती योजनांसंदर्भात चर्चा न होता परस्पर कोणीही काम करू नये असाच सूर सातारच्या सजग माध्यमांनी दाखवून दिल्यामुळं काय नेमका निर्णय होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार.